विश्वास ठेवला तिच्यावर. तुमचा तर खूप जीव आहे आई साहेब विचार, मला माहितीये. नाही, दोष तुमचा कोणाचाच नाही. हा तुमचा चांगुलपण आहे आणि तिने या चांगुलपणाचाच फायदा घेतला. आई साहेब घुटमळताय का? रिमोट हवा असेल तर मिळणार नाही, हा सांगून ठेवते. अगं आमचाच रिमोट तुझ्या हातात आहे. तो टीव्हीचा रिमोट घेऊन काय करू मी? आणि मलाही नकोय रिमोट वगैरे. काय तू लहानपणी शिकवलं होतंस ना मला की दादाचं बोट धरून चालायचं. अजूनही तसंच बोट धरून चालतो ग मी. राम मंदिर लेन. नाही नाही, तिने शिकवलं होतं की धाकट्या भावाचा हात अजिबात सोडायचा नाही. आई मी अजून हात सोडला नाही. काय चाललंय रे तुमच्या दोघांचं? काय लहान मुलासारखे बोलताय? अगं काय करणार आई, एवढ्या वर्षांची सोबत संपणार आहे ना आमची, म्हणून लहानपण आठवतंय आम्हाला. सोबत सुटणार? हो. खबरदार असं काही बोलशील तर. कुणाच्या डोक्यात आलाय हा करंटा विचार? सरकारच्या. सरकारच्या? बोल बोल बोल. अगं म्हणजे मला प्रमोशन दिलंय गव्हर्नमेंटनी, वरची पोस्ट. अगो बाई, अरे मग चांगलंच आहे की. उद्या सकाळी पूजा करताना स्वामींचे आभार मानते. नाही काही आभार वगैरे मानू नकोस. अगं या प्रमोशनमुळे तर सोबत संपणार आहे ना आमची. म्हणजे काय? अगं म्हणजे जबाबदारीची पोस्ट आहे ना, तर ऑफिसच्या प्रिमायसेस मध्येच राहायला लागणार आहे. म्हणजे गव्हर्नमेंट क्वार्टर्स मध्येच राहायला लागणार आहे. तर मग आता तू काही हे घर सोडणार नाहीस, मग मी काय केलंय, हा हेमंता आणि अनिता इथे तुझ्यापाशी राहतील आणि आम्ही चौघं जाऊ. म्हणजे जायलाच लागणार आहे आता. संपणार ना सोबत. मग आता डोकं ठिकाणावर आहे का? गव्हर्नमेंटच्या डोक्याचा काही प्रश्नच नाही. ते गव्हर्नमेंटचं नाही म्हणत आहे मी, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? काय रे, तुम्ही तिथं राहायचं आणि आम्ही इथं राहायचं? उद्या मुली लग्न करून त्यांच्या घरी गेल्यावर तुम्ही दोघं एकटेच आमच्या घशाखाली खास तरी उतरेल का रे? त्या धाकट्या दोघी आहेत त्यांचं काय रे? त्या राहतील तुमच्याशिवाय? अगं धाकट्यांचं जाऊ दे, मी राहू शकणार नाही तुमच्याशिवाय. तर सकाळ सकाळ तुझ्या तोंडून भविष्य ऐकल्याशिवाय दिवस सुरू होत नाही माझा. अण्णांची आठवण. आणि हे बघ, एवढी जुन्या विचारांची नाहीये मी. तुमच्या अण्णांची जिवंत आठवणात तुम्ही दोघं. माझे दोन डोळे आत्रे या दगडमातीच्या घरासाठी दोघांना दोन दिशेला धाडू. वर गेल्यावर तुमच्या अण्णांना काय उत्तर देऊ रे मी? कृष्णा कोणीसारख्या माझ्या दोन सुना एकमेकींपासून वेगळं करू. एवढं शिकवलं तुम्हा दोघांना लहानपणापासून, पण अकला कशा नाही ते तुम्हाला? मग आता काय करायचं आई? यातून मार्ग कसा काढायचा तूच सांग. आपण सगळ्यांनीच जायचं. मी सुद्धा येणार आहे तुमच्या बरोबर. त्या घराची आठवण कधीच नाही पुसणार, पण म्हणून तुला अडवून तुझ्या प्रगतीची आड नाही रे येणार मी. इथं सगळ्यांनी एकत्र राहू, कळलं?